मेदू वडे तयार झाले आहे. कसे मस्त. किती सॉफ्ट आहे दाखवते तुला इकडे. हे बघ. तर मेदू वडे बनवण्यासाठी मी रात्रभर भिजवलेली आहे उडदाची डाळ आणि सकाळी ती मस्त मिक्सरमधून काढून घ्यायची आणि अशा प्रकारे एक साईडने मस्त फेटून घ्यायचं हे पीठ जोपर्यंत ग्लासमध्ये पाणी घ्यायचं, पाण्यावरती थोडंसं पीठ टाकायचं. जर पीठवरती तरंगलं तर हे एकदम परफेक्ट बॅटर झालेलं आहे. तर त्यामध्ये मी टाकणार आहे कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता. हे चॉपरमध्ये आपण बारीक करून घ्यावं. हे चॉपर पण मी ऑनलाईनच मागवलेलं आहे फ्लिपकार्टवरून. कमीत कमी वेळेमध्ये झटपट असं चॉपरमध्ये मी बारीक केलेलं आहे व पिठामध्ये मीठ टाकून हे बारीक केलेलं कांदा, टोमॅटो पण त्यामध्ये मिक्स केला. ते छानपैकी मिक्स करून आता तेलामध्ये तळून घेऊ. तेल छानपैकी गरम करायचं आणि नंतर गॅस कमी करायचा. आता मी खूपच आळशी आहे त्यामुळे चमच्यावर हे पीठ लावून दिलं आणि याच्यामध्ये सोडून दिलं. जेव्हा ते थोडंसं हे गरम होईल तेव्हा ते आपोआप सुटल्या जाईल. अशा प्रकारे मी अगोदर माझ्या लाडक्या लेकासाठी फिक्के मेदू वडे तळलेले आहे. नंतर मी माझ्या अजून जास्त लाडाच्या लेकीसाठी कांदा, टोमॅटो टाकून मेदू वडे बनवलेले आहे. ते असेच खाण्यासाठी पण छान सॉससोबत खा, चटणीसोबत खा, मस्त. तर चला, आपले तयार झालेले आहेत मेदू वडे. मम्मा झाले का ग? मला खूप भूक लागली. झाले ना, थोडेसेच राहिले. मस्त करते, त्याला चटणीची पण गरज नाही बघ. आणि हे मग मला पण ट्राय करायचं. चपात्याचं नाही. आपण एक ग्रीन चटणी दाखवलेली व्हिडिओमध्ये, ती चटणी पण तुम्ही करू शकता किंवा तुम्ही असेही खाऊ शकता किंवा सॉस सोबतही खाऊ शकता. व्हिडिओ संपला.